नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे पनवेल। तुम्ही पाहताय तो हा आहे मुंबई गोवा हायवे आणि मी आहे पनवेल JNPT जंक्शनला। आज आहे 22 मार्च 2024 आणि आपल्याला माहितीच आहे सध्या कोकणामध्ये शिमग्याची धामधूम चालू आहे आणि बहुतेक सगळे कोकणकर आपापल्या गावी जायला निघालेले आहेत। आणि कोकणामध्ये गणेशोत्सवानंतर जर कोणता महत्त्वाचा सण असेल तर तो म्हणजे शिमगा। मुंबई गोवा हायवेचं जे गेले जवळजवळ 13 ते 14 वर्ष जे काम चालू होतं आणि त्या कामाचं सध्या काय परिस्थिती आहे यावर मी आजपर्यंत बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत। तर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता। वेळोवेळी मी या हायवे संदर्भात अपडेट देत आलेलो आहे। आजही आपण आता सध्या परिस्थिती काय आहे मुंबई गोवा हायवेची ती आज पाहणार आहोत। कारण मुंबईचा चाकरमानी हा शिमग्याच्या सणासाठी कोकणामध्ये निघालेला आहे आणि त्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आणि त्याला या प्रवासाची माहिती मिळावी किंवा या रस्त्याची माहिती मिळावी यासाठी हा प्रयत्न आहे। आज आहे शुक्रवार 22 मार्च 2024 आणि उद्या शनिवार असल्यामुळे कोकणामध्ये जाणारी मंडळी भरपूर असतात। त्याचबरोबर सोमवारी रंगपंचमीची सुट्टी आली त्यामुळे शनिवार रविवार सोमवार असा 3 दिवसाचा हा योग आलेला आहे। तर कोकणामध्ये जाणाऱ्या मंडळींसाठी मुंबई गोवा हा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा रस्ता आहे। तर या रस्त्याने बरीचशी मंडळी आपापल्या गावी जाण्यासाठी उद्या परवा निघणार असतील तर त्यांना हे अपडेट मिळावे यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मित्र हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। मुंबई गोवा हायवेची परिस्थिती सध्या काय आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे। जनरली मी माझ्या गावी जेव्हा जातो तेव्हा मी बाईकनी जातो आणि तुम्ही बरेचसे व्हिडिओ माझे बाईकनी जाताना पाहिले असतील। तर आज थोडंसं सामान होतं सोबत आणि बऱ्याचदा तुम्ही मला सोलो ट्रॅव्हल करताना पाहिलं असेल। त्या या प्रवासाला आपल्याला एक सोबती आहे आणि तो म्हणजे आमचा लिओ। तुम्हाला दाखवतो। तर मित्र हा आमचा लिओ हा आज आपल्यासोबत प्रवास करणार आहे आपल्या मुंबईपासून ते माझ्या गावापर्यंत आणि त्यालाही कोकणामध्ये म्हणजे तो आधी आलेला आहे माझ्यासोबत गावी। तर आता पहिल्यांदाच तो शिमग्याला चाललाय। तर चला आपण आपला प्रवास सुरू करू आता। तर सध्या मुंबई गोवा हायवेवरती बरेचसे CNG पंप झालेले आहेत नवीन। पळसपे सोडल्यानंतर एक साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला एक नवीन CNG पंप झालेला आहे आणि याच्यानंतर पुढे फाटा जो आहे वाकण फाटाच्या जस्ट 1 किलोमीटर अलीकडे एक नवीन CNG पंप झालेला आहे। तो आता फंक्शनल आहे की नाही ते फक्त बघावं लागेल कारण मध्ये तो काही कारणास्तव बंद करण्यात आला होता। CNG असणाऱ्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे पंप आहेत। उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिकडे अर्धी मार्गिका म्हणजे आता आपण कर्नाळा अभयारण्याच्या जवळ आलेलो आहोत आणि उजव्या बाजूला क्षणभर विश्रांती जे हॉटेल आहे ते आहे। आणि ही आहे शिवशाही अलिबाग डेपोची आहे। आता आपण पोहोचलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आणि इथे दोन्ही बाजूच्या मार्गिका सुरू केलेल्या आहेत।
पळसपे पासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतर जे आहे ते अजून बाकी आहे काम करण्याचं. नाहीतर हे या 2 मार्गिका पूर्ण झालेल्या आहेत दोन्ही बाजूच्या. या ब्रिज नंतर इथे डायव्हर्जन दिलेलं आहे आणि ब्रिजचं काम चालू आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना जरा सांभाळून करा. म्हणजे आता जे आपलं मागे जे गाव गेलं ते तारा, आणि तारा गावापासून थोडं पुढे आल्यानंतर हा ब्रिज जो आहे त्या ब्रिजचं काम चालू आहे आणि डायव्हर्जन दिलेलं आहे. कोकणचा चाकरमनी आणखी एक तुम्ही समोर गाडी पाहू शकता. हे पेणचा ब्रिज, उजव्या बाजूला आहे पेण स्टेशन आणि तिकडे खालच्या बाजूला रामवाडीचं डेपो आहे एसटीचा. तर इथून खालून रामवाडीला जायला रस्ता आहे डाव्या बाजूला. तर आपण आता आलो आहोत वडखळ बायपास रस्त्याला आणि इथून जो डाव्या बाजूला रस्ता दिसतो ना हा किती खाली गेल्या जाताना आहे वडखळच्या दिशेने जाणारा आणि अलिबागच्या दिशेने जाणारा. वडखळ बायपासचा जो रस्ता आहे इकडे आता उजव्या बाजूला जे तुम्ही पाहताय तिकडे अजून काम चालू आहे, कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि समोर जो ट्रक येतोय तो तिथे डायव्हर्जन आहे. आणि डाव्या बाजूने जी एसटी येताना दिसते ती येत आहे वडखळवरून. हा जो पाहत आहे तो आहे खारपाड्याचा ब्रिज. हा नवीन ब्रिज बनवलेला आहे आणि याच्या उजव्या बाजूला जो आहे ना तो उजव्या बाजूला ब्रिटिशकालीन एक ब्रिज आहे जो कमानी ब्रिज म्हणून आधी अगदी प्रसिद्ध होता आणि त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्याला फार ऐतिहासिक महत्त्व आहे. ब्रिटिशकालीन ब्रिज आहे तो आणि तो एकच ब्रिज असा होता जो पूर्ण मुंबई गोवा हायवेला जोडत होता. तो जर बंद झाला तर मुंबई गोवा हायवेची पूर्ण वाहतूक ठप्प व्हायची. हे आहे गडप गाव आणि इथे डायव्हर्जन दिलेलं आहे नव्याने. मला वाटतं हे अंडरपासचं काम चालू आहे. मागे जे गाव गेलं ते करावी गाव आणि त्या करावी गावापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण झालेला आहे. हा जो रस्ता पाहताय हा आहे कासूगावचा रस्ता आणि कासूला उजव्या बाजूला जो मार्ग आहे तो जवळजवळ पूर्ण झालेला आहे पण अजून ऑपरेशनल नाही आहे आणि इथे सिंगल लेन आहे. रस्त्याचं काम बिलकुल झालेलं नाही. आता ती उजव्या बाजूची मार्गिका जी आहे ती चालू झाल्याशिवाय इथलं काम चालू होणार नाही. हे गाव आहे ग्रुप ग्रामपंचायत कासू, पांडापूर गाव आहे. इथून पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. उजव्या बाजूला काम चालू आहे.
आमटेमपासून साधारण 3 ते 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर वळवणे नावाचं गाव आहे आणि वळवणेला पुन्हा इथे डायव्हर्जन दिलेलं आहे. वळवणे गावापासून थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि तुम्हाला कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की आपला हा जो मुंबई गोवा हायवे आहे, या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात जे काही कामं रखडलेली आहेत, त्या रखडलेल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी रुपेश दर्गे, काका कदम यांच्या नेतृत्वात जनआक्रोश समिती नेमलेली आहे आणि जनआक्रोश समितीच्या मार्फत इथे ठिकठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत. म्हणजे जिथे जिथे डायव्हर्जन आहे, जे काम शासनाने करायला पाहिजे ते काम आपली ही मंडळी करत आहे. खरंतर यांचं कौतुक केलं पाहिजे. यांनाच आपल्या कोकणी माणसाची काळजी आहे आणि शासनाला फक्त रस्ता बांधून द्यायचा आणि मोकळं व्हायचं असं काहीसं मला वाटतं त्यांचा मानस असावा. उजव्या बाजूला ब्रिजवरती कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, अजून झालेलं नाही आहे. ते काम झालं की तो बाजूचा मार्ग सुद्धा सुरू करण्यात येईल. तर सध्या ही एक सिंगल लेनच चालू आहे. कामत हॉटेल जवळ पुन्हा एकदा इथे डायव्हर्जन दिलेलं आहे. काय की हा जो मागे रस्ता होता तो अर्धा अधिक कॉन्क्रीटचा आहे आणि एकदम अचानक असं डायव्हर्जन येतं आणि डायव्हर्जन सुद्धा जे आहे तिथे सुद्धा असा स्लोप आहे. म्हणजे कमीत कमी तिथे देऊन किंवा तिथे एखादा साईन बोर्ड लावून ठेवायला हवा होता खरं तर. आणि इथे सुद्धा या कामत गोविंदा हॉटेल जवळ सुद्धा जनआक्रोश समितीच्या मार्फतच बोर्ड लावलेला आहे की इथे डायव्हर्जन आहे म्हणून. आणि हा पेवर ब्लॉकचा रस्ता असलेला हा जो परिसर आहे इथे सुद्धा हे जे पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत ना, इथे तर भयंकर परिस्थिती आहे. आणि हा पण सिंगल लेनचा रस्ता आहे. उजव्या बाजूला तिकडे वर बघा काम चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो, रात्री प्रवास जेव्हा कराल ना, अगदी काळजीपूर्वक करा. कारण इथे कुठेही डायव्हर्जनच्या बाबतीत बोर्ड्स नाही लावलेले किंवा कुठे काही काम चालू आहे त्याच्या बाबतीत सुद्धा कुठे बोर्ड लावलेले नाही आहेत. आणि हे बघा धुळीचं साम्राज्य. बाजूनी रस्ता काम चालू असल्यामुळे एखादं मोठं वाहन गेलं की ही अशी परिस्थिती होते. समोरचं काही दिसेल असं होतं.
उजव्या बाजूला कॉन्क्रिटीकरण चालू आहे, काम चालू आहे आणि हा सिंगल लेनच आहे. इथे मला वाटतं डायव्हर्जन आहे. आणि उजव्या बाजूला हे हॉटेल रुची जे आहे हे लक्षात ठेवा, इथे डायव्हर्जन दिलेलं आहे आणि 2 ठिकाणी इथे स्पीड ब्रेकर्स असे लावलेत की गाडी खालून घातलीच पाहिजे. आणि हे गाव असल्यामुळे या ठिकाणी कोणतंच काम झालेलं नाही आहे आणि हा जुनाच रस्ता आहे. दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे. हा आहे नागोठण्याचा परिसर. इथून उजव्या बाजूला गेलं की नागोठण्याकडे जाता येतं. हा पण जो अंडरपास आहे ना, इथे सुद्धा म्हणजे हे मुंबई गोवा हायवेचं जेव्हापासून काम सुरू झालेलं आहे ना, तेव्हापासूनची जैसे ते परिस्थिती आहे. आता सध्या काहीतरी काम चालू आहे मला वाटतं इकडे. इथे सुद्धा बघा पेवर ब्लॉक लावलेले आहेत. आणि समोर जो मला दिसतोय तो आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. इथे पुन्हा एकदा डायव्हर्जन दिलेलं आहे. ब्रिज खालून पुढे आलो की इथे डायव्हर्जन आहे आणि मग पुढे कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हे बघा, हे अधूनमधून असे काही पॅचेस ठेवलेले आहेत. इथे खूप सांभाळून प्रवास करा रात्रीच्या वेळेस, कारण पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि मध्येच अचानक हा पॅच ठेवलेला आहे आणि पुन्हा मग कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण आहे पुढे. पण असे हे लहान जे पॅच आहेत ना, ते जर रात्रीचे लक्षात नाही आले तर 100% दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत वाकण फाट्याला. आणि वाकण फाट्याला इथे डायव्हर्जन दिलेलं आहे. इथे सुद्धा बोर्ड नाही, काही नाही. आणि हे बघा परिस्थिती वाकण फाट्याजवळची. ही आहे सुकळी खिंड आणि सुकळी खिंडीमध्ये एक बाजूची मार्गिका पूर्ण झालेली आहे कॉन्क्रीटची
ही एक चांगली बाब आहे, कारण गेल्या वेळेस उजव्या बाजूला जो रस्ता आहे तो अतिशय बिकट परिस्थितीमध्ये होता आणि इथे सुद्धा बघा, इथे हा अर्धवट सोडलेला आहे. इथे पुन्हा थोडासा पॅच आहे, तो हा असा अर्धवट सोडला आहे आणि पुढे पुन्हा कॉन्क्रीट आहे. हा एवढासा पॅच का म्हणून ठेवला आहे काहीच कळत नाही. हे असं ढिसाळ कारभार आहे मुंबई गोवा हायवेचा. पॅच जर बनवून झाला नव्हता तर मग हा रस्ता चालू करायची गरजच नव्हती ना. पूर्णच करायचा आणि नंतर सुरू करायचा. आता हे बघा, म्हणजे होतं काय आहे की आपल्याला वाटतं की हा चला चांगला रस्ता आहे, कॉन्क्रीटचा आहे, आणि आपण थोडासा वेग वाढवतो आणि मग अचानक हे असा पॅच आल्यानंतर मग गाडी कंट्रोल कशी करणार. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी आंबेतवरून पनवेलपर्यंतचा प्रवास केला होता, मुंबईपर्यंतचा. तर आंबेतपासून पनवेलपर्यंतचा मी रस्ता दाखवला होता येतानाचा. तर त्यावेळेला सुद्धा मी हा रस्ता दाखवला होता. तर उजव्या बाजूचं आता काम सुरू केलेलं आहे, त्यावेळेला तो त्याच रस्त्याने यायला लागत होतं. आणि हे थोडेसे अवघड वळण आहेत या सुकळी खिंडीमध्ये. इथे पुन्हा डायव्हर्जन आहे सुकळे खिंड उतरून आल्यानंतर, आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूचा कॉन्क्रीटचा रस्ता चालू सुरू केलेला आहे. हे बघा, हा पण इथे पण दोन्ही बाजूला बघा, हा अर्धा रस्ता डांबरी आहे आणि इथून पुन्हा कॉन्क्रीट. म्हणजे मध्ये मध्ये ते हे पॅच का सोडलेले आहेत ते त्यांना ठाऊक. साधारण 500 मीटरचा रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि तिकडून पुढे आल्यानंतर हा पुन्हा एकत्र येतो रस्ता. आणि तुम्ही इकडे डाव्या बाजूला बघा, तो निळ्या कलरचा बोर्ड दिसतोय. हा जो बोर्ड आहे, सावधान पुढे अरुंद पूल आहे, वाहने सावकाश चालवा, मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, या समितीच्या मार्फतच हे बोर्ड लावलेले आहेत. आणि हे आहे खामगाव. या अंडरपासचं पण काम बरेच वर्ष झाली रखडलेलं आहे. आणि इथे तुम्हाला बोर्ड दिसतोय वैजनाथ. हा डाव्या बाजूला जो रस्ता आहे तो रस्ता घेरासूर गडाकडे जातो. आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याची परिस्थिती कशी आहे इकडे. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत कोलाडला. वर पाहताय तुम्ही, हा आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. कोलाडला मात्र थोडंही काम झालेलं नाही आहे. तो जुना रस्ता होता तोच रस्ता आहे. तर आता आपण कोलाड पासून पुढे आलेलो आहोत थोडंसं.
आणि कोलाडचा हा परिसर सुद्धा पहा, इथे कामाचं काहीच लक्षण दिसत नाहीये. या परिसराची अवस्था अतिशय बिकट होते. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये सुद्धा या रस्त्याचं काम होणं शक्य नाहीये. हे डायव्हर्जन आहे पुन्हा, आणि या परिसराचं पण गेले कित्येक वर्ष काम रखडलं होतं, असंच पडून होतं. आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे इकडे. उजव्या बाजूचं हे मध्ये जे काम चालू आहे ना, ते बरेच वर्षापासून असंच पडून होतं, का कोणास ठाऊक. आता त्याला काहीतरी सुरुवात झालेली आहे. ही एक जमेची बाजू आहे, आणि इथे पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे. हे आहे रातवड, आणि इथे सुद्धा सेमच पोझिशन आहे. सिंगल लेन रस्ता आहे, अंडरपासचं काम चालू आहे गेले कित्येक वर्ष, आणि इथे सुद्धा पेवर ब्लॉक्स आहे. काही दिवसापूर्वी हा उजव्या बाजूचा जो रस्ता दिसतोय ना, कॉन्क्रीटचा केलेला, तो सुरू होता. आता सध्या बंद केलाय, आणि ही एक लेन जी आहे ती फक्त चालू ठेवली आहे, दोन्ही म्हणजे येण्या जाण्यासाठी, दोन्हीसाठी. इकडे डाव्या बाजूला जो रस्ता केलेला तुम्हाला दिसतोय ना, तो आहे इंदापूर बायपास, आणि हा सिंगल लेन पुन्हा इकडे रस्ता झालेला आहे. आणि आता आपण पोहोचत आहोत इंदापूर जवळ. आणि हा डाव्या बाजूला तुम्ही पाहताय तो आहे इंदापूरचा एसटी डेपो. आणि उजव्या बाजूला हा जो रस्ता जातो ना, हा जातो आगरदंड्याकडे, आणि तळा 14 किलोमीटर आहे, आणि सरळ गेलो की माणगाव इथून फक्त 9 किलोमीटर आहे. इथे डायव्हर्जन आहे पुन्हा एकदा, आणि तुम्ही पाहू शकता इथे डाव्या बाजूने जो रस्ता येतोय तो जो बायपासचा रस्ता होता, तो बायपासचा रस्ता इथे येऊन मिळतो, आणि इंदापूरच्या बाहेर आपण येतो, आणि इथून पुन्हा जवळजवळ माणगावपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. आणि हा जो डाव्या बाजूला जो पंप आहे, हा CNG पंप आहे, पण इकडे बऱ्याचदा खूप गर्दी असते CNG भरण्यासाठी. तुम्हाला हा जो सावधानतेचा सूचना फलक जो दिसतोय, तो आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती मार्फत लावलेला फलक. कारण काय करणार ना, शासन जर लक्ष द्यायला तयार नसेल तर आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ही जी समिती आहे, मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, ही आपली काही कोकणकर मंडळी आहेत, त्यांनीच एकत्र येऊन स्थापन केलेली ही समिती आहे. आणि आतापर्यंत जेवढं काम जे प्रगतीपथावर झालेलं आहे त्याचं सगळं श्रेय हे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचंच आहे. कारण यांनीच पाठपुरावा करून आणि आंदोलनं करून
हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. अगदी पनवेलपासून कासू आणि कासूपासून पुढे इंदापूरपर्यंत. आता आपण जे आलेलो आहोत हे आहे माणगाव बायपास. आता इकडे डावीकडे जे आहे, डावीकडे जो रस्ता जातो तो जातो माणगाव बायपासकडे आणि हा सरळ रस्ता आहे, हा जुना मुंबई गोवा हायवेचा आहे. आणि बायपास माणगाव बायपास जो आहे, माणगाव बायपासचं काम अजूनही जसाच तसं आहे. हे पहा, हे जे डावीकडे तुम्हाला काम दिसते ते माणगाव बायपासचं काम चालू आहे. त्याला अजून किती काळ जाणार आहे ते त्या वरच्यालाच माहीत. असो, तर आता आपण पोहोचलो आहोत माणगाव शहराकडे. हा थोडासा तुकडा जो आहे हा राहिलेला आहे मुंबई गोवा हायवेचा जुना रस्ता. पण हा रस्ता मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की हा जो रस्ता आहे त्याची जी क्वालिटी होती आधीपासून ती खूप चांगली होती. कारण गाडी जेव्हा चालवतो आपण, गाडीमध्ये थोडासाही व्हायब्रेशन नसतं आणि एकदम स्मूथ चालते गाडी. पावसाळ्यामध्ये फक्त साईडला थोडेफार खड्डे पडायचे, पण ते पण लवकरात लवकर बुजून व्हायचे. आणि डावीकडे माणगाव स्टेशन रेल्वेचं, आपल्या कोकण रेल्वेचं. इथे डावीकडे वाघमारे गुळाचा चहा आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, इथे गुळाचा चहा तर सुंदर मिळतोच, पण त्यासोबत इकडची मिसळ खूप छान आहे, अगदी रुचकर आहे. आणि हे आहे उजव्या बाजूला एसटी स्टँड माणगावचं. जी मंडळी मंडणगड दापोलीकडे जाणारी आहेत त्यांच्यासाठी 3 पर्याय आहेत. एक तर आता इथे आपण पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला श्रीवर्धनला जाण्यासाठी रस्ता येतो, त्या मार्गाने सुद्धा जाता येतं, ते मी तुम्हाला दाखवेनच. पुढे गेल्यानंतर लोणेरे फाटा येतो. लोणेरे फाट्याला आपण उजवीकडे वळलं की गोरेगाव मार्गे आपण आंबेतला जाऊ शकतो. आणि त्याही पुढे जर गेलो तर वीर जे गाव आहे, वीर जवळ आपल्याला एक अंडरपास दिलेला आहे आणि तिकडून आपण उजवीकडे वळलं की टोळ मार्गे आंबेतला जाता येतं आणि आंबेत मार्गे मग पुढे मंडणगड दापोलीकडे जाता येतं. आता आपण इथे लंच ब्रेक घेणार आहोत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं, इथे राम समर्थ नावाची खानावळ आहे छोटीशी आणि अगदी रुचकर घरगुती जेवण इकडे मिळतं. त्यामुळे जनरली मी जर जेवणाच्या वेळेत आलो तर इकडेच थांबतो. ही आहे सावित्री नदी. आपण तिकडून आलो आंबेतोरून आणि हे जे आहे ते समोर आहे ते महाप्रळ. हे महाप्रळ जे आहे ते येतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि नदी क्रॉस केली की हा जो परिसर आहे हा आहे आंबेत, तो येतो रायगड जिल्ह्यामध्ये. तर आता सध्या कोकणात शिमग्याची धामधूम चालू आहे.
आणि शिमग्यासाठी येणाऱ्या मंडळींसाठी, कोकणवासियांसाठी जो रस्ता आहे मुंबई गोवा हायवे, त्याची माहिती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता एक विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.